PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. बेडी भाग 4. लेखिका प्राची सुळे. संध्याने एकदा तरी डॉक्टर विशाल पारेखला भेटायचेही नक्की केले. त्याच्याकडे जाण्यात तिला कसला संकोच नव्हता, कारण तो तिचा खूप चांगला मित्र होता. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकले होते. कथा पुढे सुरू. संध्याकाळी तयार होऊन ती आईसमोर उभी राहिली. काय ग, तयारी करून कुठे? आई, मैत्रिणीकडे जाते. नेहा साळुंकीकडे खूप दिवस झाले बोलावते. आज हे पण उशिरा येणार आहेत. रात्री जेवायला काही बनवायचे पण नाहीये. सगळं आहे तेव्हा. अगं हो, किती खुलासा करत राहिलेस. जा ना, मी काही नाही म्हणणार आहे का? जा जा, बरं वाटेल तुला, फ्रेश होशील. आई हसून बोलली. निघते, लवकर येते. सतेजचा पापा घेऊन मोठं चॉकलेट आणण्याचं कबूल करून ती बाहेर पडली. रिक्षाला स्वस्तिक मेन्शन कमर्शियल प्लाझा असे सांगितले. अर्ध्या तासात स्वस्तिक मेन्शन कमर्शियल प्लाझाच्या मोठ्या आवारात रिक्षा थांबली. तिने रिक्षाचे पैसे चुकते केले आणि बिल्डिंगच्या एंट्रीला उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला डॉक्टर विशाल पारेखचं क्लिनिक विचारले. मॅडम, आत रिसेप्शन आहे, तुम्हाला माहिती मिळेल. थँक्यू, ती म्हणाली व आत गेली. स्वस्तिक मेन्शन त्या भागातले नावाजलेले बिझनेस सेंटर होते. मोठमोठ्या कंपनीजचे ऑफिसेस होते. स्पा, एक क्लास सॅलोन,